आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पत्रकार परिषद घेत आहेत। नुकतीच कॅबिनेटची बैठक पार पडली आहे। राजनाथ सिंह, अमित शहा आणि मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी या तिघांची एक बैठक पार पडली आणि आता त्यानंतर गृहमंत्री संबोधित करतात। काय नेमकं असणार आहे पाहूयात। सीमेलगतच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात एक बैठक घेण्यात आलेली पाहायला मिळते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या बैठक घेत आहेत। सीमेलगतच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यात येतोय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहतोय। तर भारताने अखेर पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेतलेला आहे आणि मध्यरात्री 1:30 वाजता ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक केलेला आहे। पाकव्याप्त काश्मीरमधल्याच दहशतवाद्यांच्या 21 अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात आले। या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता, ती कारवाई भारतीय सैन्याने अखेर केली। पहिला हल्ला झाला मुझफ्फराबाद। हल्ले कुठे कुठे झाले तर आपण पाहतोय दुसरा हल्ला सुद्धा मुझफ्फराबाद मध्ये करण्यात आलेला आहे। बहावलपूर मध्ये तिसरा हल्ला। चौथा हल्ला कोटली इथं करण्यात आलेला आहे। पाचवा चकमरू मध्ये पाचवा हल्ला झाला। एअर स्ट्राईक करण्यात आले। तर सहावा हल्ला गुलपूर या ठिकाणी भारतानं केलेला आहे। सातवा हल्ला झाला भीमबर मध्ये। त्यानंतर आठवा हल्ला मुरीदके मध्ये करण्यात आलेला आहे। नववा फायनल एअर स्ट्राईक झाला सियालकोट। आपण पाहतोय 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आलेल्या भारताकडनं। का हल्ला केला? जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असल्यामुळे हल्ला झाला बहावलपूरमध्ये। आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे बहावलपूर। तिथं हल्ला करण्यात आला। मुरीदक या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं मुख्यालय उद्ध्वस्त केलेल्या सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर मुरीदके आहे। गुलपूर ताबा रेषेपासून 35 किलोमीटर अंतरावर हल्ल्यावेळी 80 दहशतवादी तिथं ठार झाल्याची माहिती मिळते। गुलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा नेस्तनाबूत करण्यात भारताला यश आलेलं आहे। यासह चौथा हल्ला सवा इथं झाला। लष्कर ए तोयबाचा अड्डा सीमेपासून 30 किलोमीटर लांब पहलगाम हल्ल्याला जबाबदार असल्यानं इथं हल्ला झालेला आहे। बिलाल जैश ए मोहम्मदचा हवाई तळ इथं आहे, सीमेपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर आहे। त्यानंतर कोटली इथं सहावा हल्ला झाला। नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर अंतरावर कोटली आहे आणि तिथं 50 दहशतवादी उपस्थित असल्याची माहिती। बॉम्बगोळ्यांचं प्रशिक्षण केंद्र म्हणून कोटलीची ओळख आहे। सियालकोटमध्ये जैश ए मोहम्मदचा अड्डा आहे आणि सीमेपासून अवघा 8 किलोमीटर दूर आहे, त्यामुळे तिथे हल्ला केला। यासह महमूनामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचं प्रशिक्षण केंद्र आहे आणि त्यामुळेच 15 किलोमीटर दूर असलेल्या महमूनला लक्ष्य करण्यात आलं। महत्त्वाची आणि मोठी बातमी, पंतप्रधान मोदी राष्ट्रपती मुर्मूंच्या भेटीसाठी गेले होते। ही भेट पार पडली आहे। ऑपरेशन सिंदूरची माहिती राष्ट्रपतींना देण्यात आली आहे। मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यांना या संपूर्ण ऑपरेशन संदर्भात माहिती देण्यात आली आहे। तर ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला गेलेले। कशा पद्धतीने संपूर्ण ऑपरेशन राबवण्यात आलं या संदर्भातली इत्यंभूत माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना दिलेली आहे। काही वेळापूर्वी काही महत्त्वाच्या बैठकाही पार पडल्या। यावेळेस राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांच्या भेटीला गेले। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला आलेले आहेत आणि या संपूर्ण ऑपरेशन संदर्भात राष्ट्रपतींना माहिती देण्यात आलेली आहे। भारतानं सीमेपलीकडच्या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। ही कारवाई अत्यंत जबाबदारीनं करण्यात आली आहे। दहशतवाद संपवण्यासाठीचं उचललेलं हे पाऊल
असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलंय। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेतली, त्यात ते बोलत होते। पाकिस्ताननं कायमच दहशतवाद्यांशी असलेले संबंध नाकारलेत, परंतु भारतानं त्यांच्यावर स्ट्राईक करून पाकिस्तान दहशतवादाला पोसत असल्याचं सिद्ध केलं असल्याचंही ते म्हणाले। इस तरह के सीमा पार हमलों का जवाब देने और उन्हें रोकने तथा उनका प्रतिरोध करने के अपने अधिकार का प्रयोग किया है। ये कार्यवाही नपीतुली, नॉन एस्केलेटरी, आनुपातिक और जिम्मेदारीपूर्ण है। ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर को समाप्त करने और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है। तर आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवाद्यांचे कोणते अड्डे कसे उद्ध्वस्त केलेले आहेत, सविस्तर पाहूयात। बघा, भिंबेर उद्ध्वस्त कसा झाला, बॉम्ब पडलाय। त्यानंतर कोटली या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आलेले आहे। कोटलीची दृश्य आपण पाहतोय, मॅपवरची दृश्य आहेत। दहशतवाद्यांचे अड्डे अशा पद्धतीनं उद्ध्वस्त केलेले आहेत। कोटली उद्ध्वस्त झालं। सियालकोटमध्ये कशा पद्धतीत हल्ला करण्यात आला ते देखील आपल्या समोर आहे। भारतीय सेनेकडनं जारी करण्यात आलेलं हे फुटेज आहे, हल्ला झाला तेव्हाचं हे फुटेज आहे। तर मेमुना इथं सुद्धा दहशतवादी तळ होतं आणि त्याला संपवण्यात यश आलेलं आहे। अशा पद्धतीनं दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय वायुसेनेनं उद्ध्वस्त केलेत। मुरिदके इथं देखील असाच हल्ला करण्यात आला, त्याचंही फुटेज वायुदलाकडनं जारी करण्यात आलंय। वायुदलानं जेव्हा ही कारवाई केली तेव्हा कशा पद्धतीत गाइडेड मिसाईलचा वापर करून हल्ला करण्यात आला ते आपण पाहतोय। तर बहावलपूरमधली सुद्धा कारवाई आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे फुटेज जारी करण्यात आले आणि कशा पद्धतीनं कारवाई झालेली आहे, एअर स्ट्राईक झालेला आहे, या संदर्भातली ही अगदी बारीक माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याचं कौतुक केलंय। देशासाठी अभिमानाचा क्षण असे गौरवोद्गार मोदींनी काढलेत। कॅबिनेट बैठकीमध्ये पंतप्रधानांचं टाळ्या वाजवून मंत्र्यांनी स्वागतही केलंय। तर आपण पाहतोय लष्कराच्या 2 कमांडरचा ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा करण्यात आलेला आहे। अब्दुल मलिक आणि मुदस्सिर या हल्ल्यामध्ये ठार झाला असून लष्कराचा अब्दुल मलिक आणि मुदस्सिर हल्ल्यामध्ये ठार झालाय। मुरीद केच्या मरकज मशिदीजवळ जो हल्ला झाला त्यामध्ये या दोघांनाही ठार करण्यात आले। तर आपण पाहतोय भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे कसं पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय आणि पाकिस्तानमध्ये पोहोचल्या जाणाऱ्या दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, हिब्जुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मदचे एकूण 5 कमांडर यामध्ये त्यांचा खात्मा झालेला आहे। कोणकोणते कमांडर आहे आपण पाहूया। तर हाफिज मलिक लष्कर कमांडर, मुदस्सिर लष्कर कमांडर, यासोबतच एकाचं नाव उपलब्ध नाहीये, तोही लष्कर कमांडर असल्याचं समोर आलेलं आहे। यासह वकास हाही लष्कर कमांडर होता आणि हसन याचाही यामध्ये खात्मा झालेला आहे। 3 दहशतवादी संघटना, त्याचे 5 म्होरके यामध्ये संपलेले आहेत। कुख्यात दहशतवादी खालिद मोहम्मद आलमचा खात्मा करण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी खालिद आलम ठार झालाय। पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं घेतलाय। तर दहशतवादी याकूब मुगलचा जनाजा निघालेला आहे। अखेर बिलाल टेरर कॅम्प म्होरक्या याकूब मुगल याला ठार मारण्यात भारतीय वायुसेनेला यश आलेले आहे। त्याचा जनाजा आपण पाहतोय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्याला ठार करण्यात आलेला आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा आणि 4 ते 5 कमांडरचा खात्मा झालाय। मसूद अझहरचा भाऊ रौफ असगरही गंभीर जखमी झालाय। रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही यात समावेश आहे। ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात मसूद अझहरच्या कुटुंबातील कुणाकुणाचा खात्मा झालाय। मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झालाय। मसूद अझहरची बहीण मौलाना काशफचं पूर्ण कुटुंब ठार झालंय। रौफ असगरचा मुलगा हुजैफा भावाच्या पत्नीचा खात्मा झालाय।
यासह मुफ्ती अब्दुल रऊफचा नातू, मुलगी शहीद बाजी, सदियाच्या पतीसह 4 मुलं ठार झाली आहेत. मसूद अझहरचा भाऊ दहशतवादी रऊफ असगर गंभीर जखमी आहे. रऊफ असगर कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाइंड होता. पहलगाम हल्ल्याच्या कटात दहशतवादी रऊफ असगरचा सहभाग आहे. मीही मेलो असतो तर बरं झालं असतं, असं मसूद अझहर आता म्हणतोय. संपूर्ण कुटुंब ठार झालं आणि त्यानंतर अझहरची ही प्रतिक्रिया समोर येते. माझं दुःख मी व्यक्त करू शकत नाही असं अझहर म्हणतोय. भारताच्या हल्ल्यात मसूद अझहरच्या घरातील 14 जण ठार झालेत. मात्र निष्पापांना मारणारा अझहर आता स्वतःच्या कुटुंबियांचा मृत्यू झाल्यानंतर दुःख व्यक्त करतोय. भारतानं जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत रात्री 1:30च्या सुमारास ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा मदरसा पूर्णतः उद्ध्वस्त झालाय. जैशचे मुख्यालय सुमारे 200 एकरमध्ये पसरलेलं होतं. यात एक मशीद आहे, शाळा, रुग्णालय, शेती, फार्म आणि एक ट्रेनिंग कॅम्प. भारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानं हे मुख्यालय आता संपूर्णतः नष्ट झालंय, जमीनदोस्त झालाय. ये मस्जिद तैयबा मरकज पाकिस्तानी और इंडिया ने जंग शुरू कर दी है. अभी मेरे बहावलपुर सिटी के अंदर मौलाना मसूद अज़हर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं. 4 मिसाइलों के साथ हमला किया गया है मौलाना मसूद अज़हर साहब के मदरसे के ऊपर. हम अपनी अफवाज पाकिस्तान के साथ खड़े हैं, लेकिन मेरा सवाल है कि हमारी एजेंसीज कहाँ सोई हुई थी, हमारी अफवाज पाकिस्तान कहाँ सोई हुई थी जब ये हमला हुआ. मुजफ्फराबाद की भी खबर आ रही है कि मुजफ्फराबाद वाली साइड पर भी ये अटैक हुआ है, लेकिन सबसे पहले मेरे बहावलपुर सिटी के अंदर अटैक हुआ है. ब्लास्टिक मिसाइल के साथ उन्होंने हमला किया है. मौलाना मसूद अज़हर साहब के मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं. अभी ये कहना कबल वक्त है कि गोया कितनी सच्चाई है इस खबर के अंदर, किस साइड से ये मिसाइल आए हैं, ये अभी कन्फर्म होना बाकी है. लेकिन ये कन्फर्म न्यूज़ है कि उनके मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं. जैश ए मोहम्मदचं मुख्यालय बहावलपूरवर सैन्यानं हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केलंय. जैशच्या याच मुख्यालयाची हल्ल्यापूर्वीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत. या आधीचं मुख्यालय आणि त्यानंतरचं मुख्यालय आपण पाहतोय. जैश ए मोहम्मदचं मुख्यालय ध्वस्त करण्यात आलंय. हेच ते जैश ए मोहम्मदचं हल्ल्या आधीचं आपण पाहतोय मुख्यालय. आणि त्यानंतर भारतीय वायुसेनेनं ज्या पद्धतीत वज्रप्रहार केला त्यानंतर त्याची काय अवस्था झाली आहे ते आपण पाहतोय. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मुरिदगय आणि बहावलपूरसह 9 ठिकाणी भारतीय हल्ले झालेत. पण बहावलपूरच का याचं उत्तर पाहिलं की या हल्ल्याचं महत्त्व तुम्हाला कळेल. बहावलपूर हे पाकिस्तानातील 12वं सगळ्यात मोठं शहर आहे. लाहोरपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर असलेलं हे शहर जैश मोहम्मदचा बालेकिल्ला आहे आणि जैशचं मुख्यालय जामिया मस्जिद सुभान अल्लाह, ज्याला उस्मानो अली कॅम्पस असंही म्हटलं जातं, तेही इथंच आहे. जवळपास 18 एकरावर पसरलेलं हे तळ जैशसाठी भरती, निधी आणि प्रशिक्षणाचं एक केंद्र आहे. शिवाय जैश ए मोहम्मदचा संस्थापक मौलाना मसूद अझहर हा देखील बहावलपूरचाच रहिवासी आहे. भारतीय हल्ल्यात इथली मशीद लक्ष्य करण्यात आली. बहावलपूरमध्ये गुप्त अणुतळ देखील असल्याचं म्हटलं जातं. ISI कडून जैश ए मोहम्मदला मिळत असलेल्या पाठिंब्याचा आणि संरक्षणाचा हा मोठा पुरावा आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूर कसं केलं पाहूयात. मध्यरात्री 1:20 पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर भारताकडनं थेट हल्ला. साधारणतः 1:45 किंवा 2च्या सुमारास भारतीय सैन्याकडनं घटनेची माहिती. 2:46 केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं ट्विट. 3 वाजता पाकिस्तानकडून LOCवर फायरिंग. पहाटे 3:03 पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांकडून घटनेची ट्विट करत पुष्टी. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घटनेवर प्रतिक्रिया पहाटे 3:10. 3:15 वाजता पहाटे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांशी साधला संवाद.
3:20 पहाटे पाकिस्तानकडून लाहोर सियालकोट विमानतळ बंद करण्यात येत असल्याची घोषणा. 5 वाजता साधारणतः एअर इंडियाकडून काही भागात जाणारी विमानं रद्द करण्याची घोषणा. तर मोदी सरकारचा पाकला तिसऱ्यांदा दणका आपण पाहतोय. तिसऱ्यांदा पाकिस्तानला सळो की पळो भारतानं करून सोडलेलं आहे. पाकिस्तानला पुन्हा एकदा एअर स्ट्राईक करत धूळ चारलेली आहे. उरी बालाकोट नंतर आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपण पाहतोय पाकिस्तानला धूळ चारण्यात आलेली. 2016 मध्ये उरी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं. त्यानंतर 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राईक करण्यात आलं आणि नंतर 2025 म्हणजे आता आपण पाहतोय पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मोठा दणका दिलेला आहे. तिथल्या दहशतवादी तळांना नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे. हमला हुआ था जिसमें 40 जवान शहीद हो गए थे, जिसके बाद भारत ने ये नमस्कार, मैं हूं आपके साथ कंचन भारद्वाज, स्वागत करती हूं. भारतीय सैन्यानं पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय. पंतप्रधान मोदींनी दिलेलं वचन पूर्ण केलंय. दहशतवाद्यांना कुठेही लपलेलं तरी शोधून काढणार आणि संपवणार असल्याचा थेट इशारा मोदींनी दिला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांना चुन चुन कर मारेंगे असंही म्हटलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाला हवं तेच होणार असल्याचं विधान केलं होतं. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिलकर के रहेगी. मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा. और आप सभी हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं. उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं. उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं. जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं. मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं कि प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे. तर भारतानं ऑपरेशन सिंदूरची कबुली पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी स्वतः दिलेली आहे. भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले, जिथून भारत विरुद्ध दहशतवादी हल्ले नियोजित आणि निर्देशित केले जात होते. संरक्षण मंत्र्यांच्या और हम इस कार्रवाई का स्वागत करते हैं. अब प्रोपेगेंडा वॉर होगा, इंफॉर्मेशन डिसइंफॉर्मेशन वॉरफेयर होगी, गलत सलत अफवाहें फैली जाएंगी. हम इस सरकार से गुजारिश करेंगे कि इस इंफॉर्मेशन वॉरफेयर में पाकिस्तान को कभी हावी न होने दिया जाए, क्योंकि आजकल इलेक्ट्रॉनिक का इंटरनेट का युग है, सोशल मीडिया का ज़माना है, तो कई सारी झूठी खबरें फैलाने की आशंका है. तो जितना हो सके पूरी की पूरी जानकारी देश की जनता को देनी चाहिए, जैसे आज दी गई. अगर तस्वीरें हैं तो तस्वीरें दिखानी चाहिए. अब हम इंतज़ार करेंगे कि पाकिस्तान इसका जवाब क्या देता है. कुछ तो जवाब आएगा. क्या पाकिस्तान एस्केलेट करेगा, इसको और बढ़ाएगा, या उसी सतह पर कुछ कार्रवाई करेगा. मुझे दिल्लीत उद्या सर्वपक्ष बैठकीचं आयोजनही करण्यात आलंय. राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यात येईल. अमित शहा, किरण रिजिजू बैठकीसाठी उपस्थित असतील. या बैठकीचं ठाकरे गटाला देखील आमंत्रण देण्यात आलंय. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत बैठकीला उपस्थित असतील. तर आपण पाहतोय कुर्ल्यामधली दृश्य आहे. मॉकड्रिल घेण्यास आता मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे. एलटीटी रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहे.
तर एलटीटी रेल्वे स्थानक अर्थात कुर्ल्यावरची दृश्य आपण पाहताय. कुर्ला एलटीटी रेल्वे स्टेशनवर मॉकड्रिल घेण्यास सुरुवात झालेली आहे. आज देशभरामधील महत्त्वाच्या शहरांमध्ये मॉकड्रिल सुरू आहे. प्लेटफॉर्म पे कोई भी लाइन लगाने की जगह आपके लिए पंडाल लगा के रखा है बाहर, उसके लिए अच्छी सुविधा दी जाती है. पंखा लगा है, पानी पीने की सुविधा है. बता हर संभव आपके मदद के लिए आपकी मदद के लिए तत्पर है और ये मॉकड्रिल का एक नमूना पेश कर रहे हैं. किसी भी परिस्थिति में पैनिक ना हो, जय जवान. कुर्ला स्थानकावरती, कुर्ला एलटीटी स्थानकावरती मॉकड्रिल करण्यात येत आहे. आजचा दिवस मॉकड्रिलचा आहे. जरी एअर स्ट्राईक झाला असला तरी सुद्धा मॉकड्रिलच्या या दिवसात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे मॉकड्रिल होणार आहे. रेल्वे स्टेशनवरती सध्या मॉकड्रिल केलं जात आहे. आपण पाहतोय ही थेट दृश्य, लाईव्ह दृश्य आहेत. साम टीव्हीवर आपण पाहतोय एलटीटी रेल्वे स्थानकावर सध्या मॉकड्रिल घेण्यात येत आहे. हल्ला झालाच तर काय करायचं याचं हे मॉकड्रिल आहे, हे खरं युद्ध नाही. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरती मॉकड्रिल केलं जात आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कालच केंद्र सरकारनं जाहीर केलेलं होतं सर्व ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे. महत्त्वाची शहरं यासाठी निवडण्यात आली होती, संवेदनशील जागा यासाठी निवडण्यात आल्या होत्या आणि आता कुर्ला एलटीटी रेल्वे स्थानकावर पोलिसांकडनं हे मॉकड्रिल घेतलं जात आहे.